जगातील अग्रगण्य आयवेअर ब्रँड लेन्सकार्ट सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कथित युनिफॉर्म आणि ग्रूमिंग गाईडलाईनचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं। या नियमावलीत कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेबाबत आणि धार्मिक चिन्हांच्या वापराबाबत काही अटी घालण्यात आल्या होत्या। मात्र या अटींमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप नेटिझन्सकडून केला जात आहे। बिंदी आणि टिळा लावल्यावर बंदी, पण दुसरीकडे हिजाब आणि पगडीला मुभा अशा दुहेरी मापदंडामुळे लेन्सकार्टवर धार्मिक भेदभाव केल्याची टीका होत आहे। काय आहे हा नेमका वाद? व्हायरल गाईडलाईन्स मध्ये काय होतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। व्हायरल झालेल्या लेन्सकार्टच्या कथित पॉलिसीनुसार दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रोफेशनल दिसावे यासाठी काही नियम बनवण्यात आले होते। यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की पुरुष कर्मचाऱ्यांनी कपाळावर टिळा लावू नये आणि महिला कर्मचाऱ्यांनी बिंदी लावू नये। मात्र त्याच वेळी शीख धर्मीयांना पगडी आणि मुस्लिम महिलांना हिजाब परिधान करण्याची परवानगी देण्यात आली होती। हा भेदभाव पाहून सोशल मीडिया युजर संतापले। जर हिजाब आणि पगडी धार्मिक स्वातंत्र्याचा भाग असू शकतात तर बिंदी आणि टिळा का नाही, असा सवाल विचारला जाऊ लागला। बॉयकॉट लेन्सकार्ट हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आणि कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। वादाचे गांभीर्य लक्षात घेऊन लेन्सकार्टचे संस्थापक आणि शार्क टँक इंडिया फेम पियुष बन्सल यांनी स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे। बन्सल यांनी सांगितलं की कंपनीचा कोणताही असा हेतू नव्हता की ज्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील। त्यांच्या मते ही एक मोठी कम्युनिकेशन गॅप किंवा भाषा दोष आहे। गाईडलाईन्स लिहिताना शब्दांची मांडणी चुकली, ज्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला। लेन्सकार्ट हा सर्व समावेश ब्रँड आहे आणि सर्व धर्माचा आणि परंपरेचा आदर करतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। कंपनीने तातडीने त्या गाईडलाईन्स मध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। या वादाने पुन्हा एकदा जुन्या विषयाला वाचा फोडली, ती म्हणजे कॉर्पोरेट जगातील ग्रूमिंग स्टँडर्ड्स। अनेक जागतिक कंपन्या आपल्या ब्रँडची एक विशिष्ट इमेज तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेवर बंधनं घालतात, पण भारतात जिथे धर्म आणि संस्कृती लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तिथे असे नियम बनवताना कंपन्यांना खूप सावध राहावे लागतं। यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांना अशाच प्रकारच्या वादाचा सामना करावा लागला। लेन्सकार्टच्या बाबतीत टीकाकारांचं म्हणणं आहे की जर कंपनीला पूर्णपणे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर दिसायचं असेल तर नियम सर्वांसाठी सारखे असावेत किंवा सर्व धार्मिक चिन्हांना समान स्वातंत्र्य असावे। आजच्या काळात कोणताही वाद किती वेगाने पसरतो हे लेन्सकार्टच्या उदाहरणावरून दिसून आलं। अवघ्या काही तासात कंपनीची रेटिंग आणि ब्रँड व्हॅल्यूवर देखील परिणाम झाला। पियुष बन्सल यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा ब्रँड असल्याने लोकांच्या अपेक्षा अधिक होत्या। हा वाद नेमका केवळ एका कागदावरील नियमांचा राहिला नाही, तर तो सांस्कृतिक अस्मितेचा विषय बनला। जरी कंपनीने आता स्पष्टीकरण दिले असले तरी लोकांच्या मनात असलेली नाराजी दूर करणं हे लेन्सकार्टसाठी मोठे आव्हान असणार आहे। लेन्सकार्टच्या प्रकरणातून सर्वच कॉर्पोरेट कंपन्यांना एक मोठा धडा मिळाला आहे। तो म्हणजे कोणत्याही धोरणाची किंवा नियमावलीची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्यातील भाषा आणि सामाजिक परिणामांचा सखोल विचार करणं गरजेचं आहे। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि इथे प्रोफेशनलिझमच्या नावाखाली कोणाच्याही श्रद्धेवर घाला घातला जात असेल तर त्याला कडाडून विरोध होतो। पियुष बन्सल यांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी या भाषा दोषमुळे लेन्सकार्टच्या प्रतिमेला तडा गेला आहे, हे मात्र नक्कीच।